हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आजचा जो व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे, जो की तुम्हाला बोर्डचा पेपर आहे, आन्सर शीट आहे, ते तुम्हाला कशी भरायची आहे किंवा फ्रंट पेजमध्ये काय काय इम्पॉर्टंट माहिती जे तुम्हाला स्वतःला भरायची आहे ते आज आपण पाहतोय आहे. तर इथे तुम्हाला सेंटरचा क्रमांक टाकायचा आहे. इथे तुम्हाला सेंटर क्रमांक टाकायचा आहे आणि इथं सीट नंबर, बैठक क्रमांक जो पण तुमच्या हॉल तिकीटवर तुमचा सीट नंबर आलेला आहे ते तुम्ही इथं भरायचा आहे आणि इन वर्ड्स आणि तो सीट नंबर तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचा आहे, इन वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. नंतर कॅन्डिडेट्स म्हणजे परीक्षार्थीची सही, म्हणजे इथे तुमची सही असणार आहे. आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं तर इथे तुमचा सब्जेक्ट, जो सब्जेक्टचा तुमचा पेपर आहे ते तुम्हाला इथे लिहावं लागेल, जसं की मराठी. ओके. नंतर पेपर मध्ये यामध्ये सायन्स 1 सायन्स 2 असेल तर ते तुम्हाला इथे लिहावं लागेल, पण आपल्याला त्याची आवश्यकता नाही, मराठीचा पेपर आहे. इथे तुम्हाला डेट टाकणं आवश्यक आहे आणि नंतर जो पण तुम्ही लँग्वेज मध्ये पेपर लिहित आहात त्या पेपरची लँग्वेज इथे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही सप्लिमेंट घेतली असेल तर नंबर ऑफ सप्लिमेंट्स इथे टाकणं आणि इथं त्यांची 1+1 अशी करून बेरीज करणं. ही एवढी माहिती तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे स्वतःला भरायची आहे. बाकी हॉलोग्राफ स्टिकर आणि बारकोड हे तुमचे जे पण एक्झामिनर्स येतील त्यांनी भरणं आवश्यक आहे. तर एक पेपर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, एक टॉपर मुलाचा, की कसा त्यांनी पेपर लिहिलेला आहे आणि हा चेक झालेला पेपर आहे पहा. तर तुम्हाला पेपर लिहिताना प्रश्न क्रमांक पहिला इथं टाकायचा आहे आणि विभाग क्रमांक 1 गद्य. का तर तुम्हाला कधी प्रश्न क्रमांक 1 टाकायचा विसरला तर विभाग गद्य असं लिहिलेलं असल्यामुळे तो पेपर चेक करणाऱ्याला एकदम सोपा जाईल. नंतर इथे तुम्हाला एक मार्जिन करून पेपर म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला असेल तर तो इथे लिहायचा आहे. आणि जो पण मराठीमध्ये पेपर आहे त्यामध्ये जे जे इम्पॉर्टंट असं काही दिसत असेल तुम्हाला तर तिथं अशा प्रकारे अंडरलाईन करणं हे आवश्यक आहे. आणि जे वेब डायग्राम येतात ते वेब डायग्राम पण काढणं आवश्यक आहे आणि ते वेब डायग्राम आपल्याला पेनाने काढायचे आहेत. तर अशा प्रकारचा हा पेपर आहे पहा. हा स्वमताचा प्रश्न आहे. ओके. आणि ज्या वेब डायग्राम आहे त्या तुम्ही वेब डायग्रामने व्यवस्थित असं काढू शकता. पहा इथं दार उघडणारा जसं की कोण आहे, अभिषेक, एक वर्ड मध्ये लिहिलेला आहे जसं तुमच्या पेपर मध्ये आलेलं आहे. ओके. तशी डायग्राम तुम्हाला इथं काढायची आहे तर पेपर अजून जास्त स्वच्छ आणि सुंदर दिसेल. आता नंतरचा तुमचा असतो तो अपठित गद्य. असं वर तुम्ही बोर्ड मध्ये लिहू शकता की हा अपठित गद्य म्हणजे अनसीन पॅसेज आहे, प्रश्न पहिल्यातलाच ई. तर असं प्रकारे लिहायचं आहे आणि वेब डायग्राम तुम्हाला काढून आन्सर हे लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट नंतर क्वेश्चन नंबर 2 इथं तुम्हाला टाकणं आवश्यक आहे आणि इथं प्रश्न क्रमांक 2 टाकणं तुम्हाला आवश्यक आहे आणि विभाग 2 पद्य हे पण लिहिणं गरजेचं आहे आणि सेम तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न असं लिहायचं आहे. आणि नवीन प्रश्न नवीन पानावर घ्या, नवीन विभाग नवीन पानावर घ्या तर बेस्ट राहील. हा अशी वेब डायग्राम आहे. जसं की शब्दांचा अर्थ सांगायचा आहे तर तसंच्या तसं तुम्ही काढून, जसं की पेपर अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि त्याचा परिणाम हा तुमच्या मार्कावर नक्कीच दिसून येईल. तर प्रश्न क्रमांक 2 असं टाकून तुम्हाला व्यवस्थित असं लिहायचं आहे. आता हे तुम्हाला रसग्रहणाचा जो प्रश्न आहे कवितेमध्ये, तर अंकिला मी दास तुझा जो रसग्रहण आहे तुमचं मुद्द्यावर आधारित रसग्रहण आहे. तर त्यामुळे प्रस्तुत कवितेचे कवी लिहिले आहेत तर त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. प्रस्तुत कवितेचा विषय लिहिताय त्याच्या खाली अंडरलाईन करा. ओके. मग प्रस्तुत कविता आवडली न आवडण्याची कारणे त्याच्या खाली अंडरलाईन करा आणि आन्सर लिहा. नंतर दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ नंबर टाका आणि त्याच्या खाली अंडरलाईन करून अर्थ अंडरलाईन करा आणि सरळ अर्थ म्हणून तुम्ही खाली त्याचा आन्सर लिहू शकता. नंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो प्रस्तुत कवितेचे संदर्भाचा अर्थ, जे रसग्रहणाचाच प्रश्न आहे तर रसग्रहणाच्या प्रत्येक प्रश्नाखाली अंडरलाईन करून त्याचं तुम्हाला आन्सर लिहिणं आवश्यक आहे. नंतरचा विभाग आपण स्थूल वाचनचा पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचन. तर स्थूल वाचन तुम्हाला एवढं असं लिहायचं आहे पहा. ओके. म्हणजे एक पेज मध्ये दीड पेज मध्ये 2 स्थूल वाचन तुमचे बसतील असे स्थूल वाचन तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आपण पाहूयात ग्रामरचा जो भाग आहे. ग्रामरच्या भागमध्ये पण जे पण वेब डायग्राम असेल तर काढा, नाहीतर डायरेक्ट असं लिहून तुम्ही उत्तराच्या खाली अंडरलाईन करा. ओके. तर अजून जास्त उत्तर आणि म्हणजे ते चांगलं दिसून येईल. नंतर जे पण आहे आता वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग. आता रममाण होणे, अर्थ लिहिलाय मग्न होणे आणि वाक्य त्यांनी केलेलं आहे. तर नेहा गाणी ऐकण्यात रममाण होते. मग तुम्हाला इथं
वाक्यात उपयोग मध्ये तुम्ही इथं रममाण झाली होती ह्याच्या खाली अंडरलाईन करा, तर अजून जास्त ते अट्रॅक्टिव्ह वाटेल. जसं की झोपून देणे, आता त्यांनी वाक्यामध्ये लिहिलेलं आहे आणि शेवटी झोपून देणे याला अंडरलाईन केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये करणं आवश्यक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 4 तुमचा कंटिन्यू असणार आहे, जोपर्यंत तुमचा जो प्रश्न चालू आहे तिथे तुम्ही तो प्रश्न टाकणं आवश्यक आहे. पहा, तर अशा प्रकारे ज्याला तुम्ही म्हणजे ग्रामरमध्ये पण जे पण उत्तर लिहिले आहेत त्याच्या खाली अंडरलाईन करा. ओके, नेक्स्ट पहा, जिथं वेब डायग्राम आलेली आहे, आता ही विराम चिन्ह आणि त्यांची नावे, जिथं वेब डायग्राम आहे तिथं तुम्हाला वेब डायग्राम काढणं आवश्यक आहे आणि असं सुटसुटीत असा पेपर लिहिणं आवश्यक आहे. नंतर येऊयात आपण रायटिंग स्किलचा तुमचा विभाग आहे, तर त्यामध्ये कसं लिहायचं आहे. शक्यतो प्रयत्न करा की पत्रलेखन आहे तो तुमचा एक फॉर्मॅट आहे, फॉर्मल लेटर लिहित असाल तर ते बरोबर इथं रिसिव्हरचा ऍड्रेस लिहा, दिनांक, रिसिव्हरचा ऍड्रेस आणि विषय म्हणजे ऍड्रेस आणि तुमचा जो बॉडी आहे लेटरचा त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाईन सोडून विषय टाकायचा आहे. पहा, आणि शक्यतो पूर्ण पत्र एका पेजवर लिहा. तर रोपांची मागणी असेल, पुस्तकांची मागणी असेल तर अशी तुम्हाला लिस्ट बनवणं बॉक्स मध्ये आवश्यक आहे, की जसं की तुळशीचे रोप 10, गुलाबाचे रोप 10, मोगऱ्याचे रोप 20 अशा प्रकारे. आणि शेवटी आपल्याला एंड करून ईमेल आयडी कंपल्सरी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पत्राचा म्हणजे फॉर्मॅट तुम्ही लिहू शकता. मग जाहिरात होती प्रश्न क्रमांक 5 मध्येच आहे, जाहिरात लेखन असं इथं बोल्ड मध्ये लिहिलं तरी चालेल तुम्ही. ओके, मग ही होती जाहिरात की प्रश्न दिला होता, प्रश्नांवर आधारित उत्तर आपल्याला शोधून लिहायची होती. तर अशा प्रकारे जर आलं तर तुम्हाला प्रश्न आणि त्याचे उत्तर असं समोर अंडरलाईन करून लिहायचं आहे. नेक्स्ट आपण पाहूयात की कथालेखन. तर कथालेखन इथं लिहा प्रश्न क्रमांक 5 आ. कथालेखन आहे आळस माणसाचा शत्रू, शीर्षक टाकणं आवश्यक आहे. आणि स्टोरी लिहा 3 पॅसेज मध्ये लिहू शकता. आणि तात्पर्य हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला तात्पर्य लिहिणं आवश्यक आहे जे पण कथा कुणी अटेम्प्ट करत असतात. नंतर प्रश्न 5व्यातला जो तुमचा शेवटचा विभाग आहे लेखन कौशल्य, त्यामध्ये निबंध लेखन आहे. तर आपण कोणता निबंध लिहिणार आहोत इथं, आत्मकथन असेल, प्रसंग असेल की वैचारिक असेल. तर तुम्ही आत्मकथन या मुलांनी लिहिलेलं आहे तर तुम्ही आत्मकथन इथं करणार आणि मी क्रीडांगण बोलतोय असा विषय टाकून तुम्ही निबंध इथं लिहायला स्टार्ट करणार. तर अशा प्रकारे पहा 2 पेज तरी निबंध लिहा. ओके, तो आपको कम से कम 7.5 ऐसे मार्क मिल सकते हैं. तर अशा प्रकारे जर तुम्ही पेपर लिहिला, फ्रंट पेज व्यवस्थित असं केअरफुली भरला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. धन्यवाद.